बातमी अहिल्यानगरमधून येते। अहिल्यानगरमध्ये एक हत्या झाली आहे ज्याच्यामुळे खळबळ उडालेली आहे। हा कंत्राटी कर्मचारी होता आणि ज्याच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे। महापालिकेतला हा कंत्राटी कर्मचारी धीर परदेशीच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली। दुसरीकडे परदेशीच्या मृत्यूवरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। घरात तलवार ठेवणं गरजेचं आहे असं वादग्रस्त वक्तव्य जैन मुनी निलेश चंद्र यांनी केलं। तर जैन मुनींच्या या भूमिकेचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी समर्थन केलंय, तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मात्र यावर बोलणं टाळलेलं आहे। मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोललो आहे, दसेरा असो या नसो पण घरातनी एक तलवार असो आणि प्रत्येक घरातनी आपली प्राणाची रक्षा करण्यासाठी तलवारीची घरात तलवार ठेवणं अति गरजेचं आहे। हा धीरज परदेशीला न्याय मिळालं पाहिजे। किती धीरज याला देशाला न्याय जर नाही मिळालं तो लक्षात ठेवा, त्या अहिल्यानगरमध्ये एवढा तांडव होणार ना भूत ना भविष्यती। अहिंसा परमो धर्म म्हणणारे हे सगळे जैन महाराज सुद्धा या भूमिकेत आलेले आहेत। म्हणजे समाजामध्ये किती प्रचंड मोठा रोष आहे। महाराजांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका योग्य आहे, या भूमिकेचं मी समर्थन करतो। चंद्र मुनींनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलेलं आहे ते परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत, त्याच्यावर तुम्हाला काय? नो कमेंट। चंद्र मुनींनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलेलं आहे ते परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत, त्याच्यावर तुम्हाला काय? नो कमेंट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।